एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 137. नमस्कार, तुम्ही पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मध्ये महायुतीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी गणेशनगर गल्ली नंबर 9 येथे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रियंका इंगवले, योगेश पाटील, सौ सरिता आवळे आणि राजू चव्हाण यांच्या प्रचारार्थ गणेशनगर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये इचलकरंजी शहरासह प्रभाग क्रमांक 3 मधील विकासकामे मार्गी लावण्यासाठी महायुतीच्या 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन उमेदवार योगेश पाटील यांनी केले. तर अनेक मान्यवरांनी सभेत बोलताना प्रभाग क्रमांक 3च्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून महानगरपालिकेत पाठवा असे मत व्यक्त केले. यावेळी उमेदवारांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, ओपन स्पेस डेव्हलपमेंट तसेच नागरिकांच्या मूलभूत सुखसुविधांना विशेष प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. प्रभाग क्रमांक 3ला इचलकरंजी शहरातील विकासाचे मॉडेल प्रभाग बनवण्याचा निर्धारही याप्रसंगी सर्व उमेदवारांनी व्यक्त केला. या कॉर्नर सभेला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर महिलांनीही प्रभाग क्रमांक 3चा विकास अखंडित राहावा यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्धार यावेळी मतदारांनी व्यक्त केला. यावेळी पुंडलिक जाधव, भाऊसो आवळे, कोरोची संतोष भोरे आदींसह भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.